दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असतानाच आता एक महत्वाची बातमी इंदापूरमधून समोर आली आहे. हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील या घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. खरं तर हर्षवर्धन पाटील हे भाजपमधनं राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये गेले आणि त्यानंतर त्यांनी स्थानिक उमेदवार जे होते राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे दत्तात्रय भरणे यांच्या विरोधात निवडणूक लढवलेली होती. ते घड्याळ चिन्हावर दत्तात्रय भरणे निवडणूक लढले. मात्र आता कट्टर विरोधक दोन्ही दत्तात्रय भरणे आणि हर्षवर्धन पाटील हे एकत्र आलेत का असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे. कारण की उद्या हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या ज्या आहेत अंकिता पाटील या घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत आणि त्यांचा उमेदवारी अर्ज देखील जिल्हा परिषद साठी दाखल करण्यात येणार आहे. एकंदरीतच या सगळ्याचं चित्र जर आपण बघितलं तर एकमेकांच्या विरोधात वर्षानुवर्ष निवडणूक लढवत आलेले दत्तात्रय भरणे आणि हर्षवर्धन पाटील हे एकाच मंचावर या निवडणुकीच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत का हे पाहावं लागणार आहे. कारण की दोनही राष्ट्रवादी येत्या काळात जिल्हा परिषद असेल किंवा पंचायत समितीच्या निवडणुका एकत्रित लढवण्याची शक्यता आहे. याच शिवाय दोन्ही राष्ट्रवादी एकत्र पूर्णपणे एकत्र फक्त निवडणुकांसाठी नाही तर पक्ष म्हणून एकत्र येण्याची देखील चर्चा आहे. त्यामुळं इंदापूरच्या गोटात किंवा इंदापूरच्या परिसरामध्ये या सगळ्याच्या निमित्तानं कोणत्या महत्वाच्या बातम्या समोर येतात हे आता पाहावं लागणार आहे.